Is it visible to you all? आणि आवाज क्लिअर आहे माझा? आवाज येतोय? ओके, थँक्यू. तर आपलं फिफ्थ EVS 1 कंप्लीट झाले होते सगळे लेसन. पण आता आपण परत रिवाइज करतोय. म्हणजे जेव्हा तुम्ही सेकंड टर्मचा अभ्यास आपला फिफ्थ लेसनच्या नंतरचा आपण जेव्हा स्टार्ट करू तेव्हा तुम्हाला इझी जाईल. त्यामुळे आपण पहिले 5 लेसन्स पण घेणार आहोत. त्याच्यामुळे मग कंटिन्युअसली तुम्हाला 6 लेसन पासून पुढचं पण इझिली समजायला लागेल. म्हणजे पुढची एक्झामसाठी हेल्प होईल तुम्हाला. व्हॉट इज हिस्ट्री? आपण काय बघत होतो लास्ट टाइम? व्हॉट इज हिस्ट्री म्हणजे हिस्ट्री म्हणजे काय, इतिहास म्हणजे काय, इतिहास कशाला म्हणतात. तर त्याच्यामध्ये आपण लास्ट टाइम पाहिलं होतं की आपण आपल्या 3 स्टेजेस असतात है ना, पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर. पास्ट म्हणजे आता आपण प्रेझेंट म्हणजे आता प्रेझेंट टेन्स मध्ये तुम्ही 10 इयर्स ओल्ड आहात म्हणजे तुम्ही आता 10 वर्षाचे आहात. टुडे म्हणजे प्रेझेंट, वर्तमान काळ. प्रेझेंट म्हणजे काय, वर्तमान काळ. आता चालू असणारा जो काळ असतो त्याला म्हणतात वर्तमान काळ. आणि वर्तमान काळामध्ये आपण आता 10 इयर्सचे आहोत. तेच पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ. होऊन गेलेला जो काळ असतो म्हणजे होऊन गेलेली जी वेळ असते त्याला काय बोलतात, पास्ट म्हणजे भूतकाळ. म्हणजे तुमचा बर्थ झाला होता 10 इयर्स ॲगो, तुमचा बर्थ झाला होता, छोटे बेबी होता तुम्ही, त्याला काय बोलतात, पास्ट म्हणजे भूतकाळ. आणि फ्युचर आफ्टर 20 इयर्स. आफ्टर 20 इयर्स तुम्ही असे असणार ना, मोठे मोठे टॉल टॉल होणार, भरपूर अजून मोठे होणार. आणि तुम्ही कॉलेजमध्ये असणार किंवा तुम्ही तुमचं कॉलेज पण संपलेलं असणार. बघा डिग्री मिळालेली आहे त्या मुलांना, ते जे स्टुडंट्स दिसत आहेत त्यांचं कॉलेज संपलेलं आहे, कॉलेज कंप्लीट केलेलं आहे त्यांनी, डिग्री कंप्लीट केलेली आहे. असे 3 स्टेजेस असतात आपल्या लाईफमध्ये. त्याला बोलतात लास्ट जो फ्युचर जो असतो म्हणजे भविष्यकाळ. जो येणारा काळ असतो, अजून आला नाहीये पण अजून 20 इयर्सनी किंवा 10 इयर्सनी जो येणारा काळ असतो त्याला बोलतात फ्युचर म्हणजे भविष्यकाळ. तर आपण हे पाहिलं होतं की हिस्ट्री जी आहे त्याचे सोर्सेस कोणते आहेत, एन्शियंट ऑब्जेक्ट, स्ट्रक्चर्स, स्कल्पचर, स्पॉट्स, कॉइन्स. हे जे आपल्याला एक्सकेव्हेशन मध्ये मिळाले म्हणजे उत्खनन जे झालं त्याच्यामध्ये हे आपल्याला सगळे मटेरियल्स मिळाले, काही वस्तू मिळाल्या, स्ट्रक्चर्स मिळाले. ही भांडी दिसत आहेत खाली, कॉइन्स, पॉट्स म्हणजे भांडी, कॉइन्स, इन्क्रिप्शन्स, शिलालेख म्हणतो ना आपण, दगडावर लिहिलेले लेख, किंवा कॉपर प्लेट्स. कॉपर म्हणजे काय, तांब्याचा धातू असतो त्याच्या प्लेट्स मिळाल्या, बुक्स मिळाले, मॅन्युस्क्रिप्ट ग्रंथ मिळाले, ट्रॅडिशनल स्टोरीज अँड सॉंग्स रिमेंबर्ड म्हणजे ट्रॅडिशनल स्टोरीज जनरेशन बाय जनरेशन एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पास होत गेल्या. आपल्याला बघा आजी आजोबा आपले किंवा अजून दुसरे जे रिलेटिव्ह असतात, ओल्ड सिनियर्स असतात, ते आपल्याला स्टोरीज सांगतात किंवा आपले मम्मी पप्पा. मग आपण त्या स्टोरीज आपल्या छोट्या ब्रदर सिस्टरला सांगतो. मग असं ओरली त्या पास होत जातात, एकाकडून दुसऱ्याकडे पास होत जातात, म्हणजे सगळ्यांना त्या माहिती होत जातात. तसेच मग काही ट्रॅडिशनल स्टोरीज होत्या, जी सॉंग्स होती ती असेच जनरेशन बाय जनरेशन पास होत गेले. त्याच्यामुळे मग हिस्ट्रीचे 3 टाइप्स पडले, मटेरियल सोर्सेस, रिटर्न सोर्सेस आणि ओरल सोर्सेस. सोर्सेस ऑफ हिस्ट्री हे सगळे सोर्सेस आहेत, त्याचे 3 टाइप्स झाले, मौखिक, रिटर्न सोर्सेस म्हणजे लिहिलेले सोर्सेस, आणि ओरल म्हणजे मौखिक सोर्सेस म्हणजे तोंडाने म्हटलेले. भौतिक, मौखिक आणि लेखी है ना.
रिटन म्हणजे लिहिलेले, जसे ग्रंथ किंवा अजून काही मोठे मोठे वेद लिहिलेले जुन्या ऋषीमुनींनी, किंवा ग्रंथ लिहिलेले, ज्ञानेश्वरी वगैरे तुम्हाला माहिती असेल, भगवद्गीता, हे सगळे काय आहेत? रिटन सोर्सेस. आणि अभंग किंवा जुन्या काळात बघा अभंग म्हटले जायचे, किंवा आता कीर्तनात पण अभंग गायले जातात, किंवा जुनी काही जी गाणी आहेत त्याला काय बोलतात? ओरल सोर्सेस, म्हणजे तोंडाने म्हटलेले. आणि ज्या वस्तू सापडलेल्या आहेत सगळ्या त्याला काय बोलतात? मटेरियल, म्हणजे भौतिक साधने. तर आपण कुठे होतो? हिस्ट्री अँड अस, म्हणजे आपण आणि इतिहास. आपला इतिहासाशी काय संबंध आहे? इतिहास म्हणजे काय बघितलं आपण, पण आपला त्याच्याशी काय रिलेशन आहे? आपण इतिहासाशी कसे संबंधित आहोत ते आपल्याला बघायचंय. आपण का इतिहासाचा अभ्यास करतो, किंवा इतिहासाच्या अभ्यासातून आपल्याला काय काय माहिती होते, कशासाठी करायचा आहे हा इतिहासाचा अभ्यास, हे सगळं आपल्याला बघायचंय. द स्टडी ऑफ सायन्स हेल्प अस टू find the answers to many questions. For example, environmental science studies the problems of degradation of the environment, pollution, etc., and looks for their solutions. In the same way, every science has its own areas of study. History studies events of the past. द स्टडी ऑफ सायन्स दॅट हेल्प अस टू फाइंड आन्सर्स टू मॅनी क्वेश्चन्स. म्हणजे हा शास्त्रांचा जो अभ्यास आहे, इतिहास हे पण एक शास्त्र आहे, जसं विज्ञान एक शास्त्र आहे तसं इतिहास पण एक शास्त्र आहे. म्हणजे ह्या शास्त्रांचा जो सगळ्याचा अभ्यास आहे तो कशासाठी करायचा आहे, तर आपल्याला खूप सगळे प्रश्न पडतात. हे कुठून आलं, हे कसं तयार झालं, हा किल्ला, आपण एखादा किल्ला बघितला तर आपण विचार करतो ना, हा कुणाचा आहे किल्ला, मग तो कसा बांधला असेल, मग तो आतमधून आपण कधीतरी किल्ल्याला व्हिजिट दिली, तुमच्या ट्रिपमध्ये पिकनिकमध्ये तुम्ही गेले असाल तर मग तो आतून आपल्याला खूप उत्सुकता असते, है ना. तर आपल्याला खूप सगळे प्रश्न पडतात, मग त्या काळात कसं असेल, ते कसं राहत असतील, किंवा त्यांचं डे टू डे लाईफ कसं असेल, आपल्याला खूप सगळे प्रश्न पडतात. मग त्याचा जो स्टडी आहे तो शास्त्रांच्या मदतीने केला जातो. फॉर एक्झाम्पल, एन्व्हायरमेंटल सायन्स स्टडीज द प्रॉब्लेम्स ऑफ डिग्रेडेशन ऑफ एन्व्हायरमेंट, पोल्युशन, एक्सेट्रा. म्हणजे एन्व्हायरमेंटल सायन्स जे पर्यावरण शास्त्र, पर्यावरण म्हणजे काय? आपलं आजूबाजूचं एन्व्हायरमेंट, आपल्या आजूबाजूला जे सभोवताली जे दिसतात, झाडं, नद्या किंवा काय, किंवा आपला परिसर, आपला आजूबाजूचा परिसर, त्याला काय बोलतात? एन्व्हायरमेंट. आणि एन्व्हायरमेंटल सायन्स म्हणजे पर्यावरण शास्त्र. त्याचा अभ्यास जेव्हा आपण करतो तेव्हा काय काय कळतं आपल्याला? डिग्रेडेशन ऑफ द एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणाची हानी कशी होते, कशामुळे होते, पर्यावरणाचं, आपल्या परिसराचं नुकसान कशामुळे होतं. पोल्युशन म्हणजे प्रदूषण. आपण बघतो ना, वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आहेत, म्हणजे कंपन्या आहेत मोठ्या मोठ्या, त्याच्यातून धूर बाहेर सोडला जातो, किंवा वाहनं जी आहेत त्याच्यामधून खूप सगळा धूर बाहेर पडतो, त्याच्यामुळे काय होतं? एअर पोल्युशन म्हणजे वायू प्रदूषण होतं. तर ह्या सगळ्या प्रदूषणांचा अभ्यास केला जातो कशामध्ये? एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये. अँड लुक्स फॉर देअर सोल्युशन, आणि त्याच्यामध्ये त्याचे रिझन्स पण बघितले जातात, आणि अँड लुक्स फॉर देअर सोल्युशन, आणि मग त्याचं सोल्युशन काय, आपण पोल्युशन कसं कमी करायचंय, किंवा मग ही पर्यावरणाची हानी कशी थांबवायची, त्याच्यासाठी काय सोल्युशन आहे, ते पण शोधले जातात. इन द सेम वे एव्हरी सायन्स हॅज इट्स ओन एरियाज ऑफ स्टडी. त्याचप्रमाणे बाकीचे जे सगळे सायन्स आहेत, आपण विज्ञान शिकतो, भूगोल शिकतो, है ना, जॉग्राफी शिकतो, सायन्स शिकतो, ह्या सगळ्यामध्ये स्टडी तर इम्पॉर्टंट आहे, स्टडी करणं गरजेचं आहे. हिस्ट्री स्टडीज इव्हेंट ऑफ द पास्ट. त्याचप्रमाणे मग हिस्ट्रीमध्ये काय केलं जातं? पास्ट इव्हेंटची स्टडी केली जाते, म्हणजे भूतकाळात ज्या घटना घडून गेलेल्या त्याचा अभ्यास हिस्ट्रीमध्ये केला जातो. हिस्ट्री मीन्स काय? हिस्ट्री स्टडीज इव्हेंट्स ऑफ द पास्ट, म्हणजे हिस्ट्रीमध्ये भूतकाळाचा अभ्यास केला जातो. Individual or collective actions of human being have consequences.
they result in an environment that may either favorable or unfavorable for the progress of society. This affects our day-to-day life. Individual or collective actions of human being have consequences. म्हणजे आपले इंडिव्हिज्युअल वैयक्तिक आपण वैयक्तिक म्हणजे काय एकट्याने केलेलं, आणि कलेक्टिव्ह ऍक्शन्स म्हणजे सगळे ह्युमन बिंग, सगळी माणसं जे ते एकत्रित येऊन काहीतरी कृती करतात किंवा एकट्याने काही कृती करतात वैयक्तिक. तर त्याच्यामुळे काय होतं, खूप सगळं म्हणजे खूप नुकसान होऊ शकतं. दे रिझल्ट इन अन एन्व्हायरमेंट दॅट मे आयदर फेवरेबल ऑर अनफेवरेबल फॉर द प्रोग्रेस ऑफ सोसायटी. त्याच्यामुळे काय होतं, जे ह्युमनच्या जे ऍक्शन आहेत म्हणजे आपण माणूस जे कृती करतो, चांगल्या कृती करतो, वाईट कृती करतो, त्याच्यामुळे काय होतं, आपलं जे परिसर आहे त्याच्यामध्ये काय होतं, फेवरेबल म्हणजे योग्य किंवा अनफेवरेबल म्हणजे अयोग्य अशा, फेवरेबल योग्य किंवा अयोग्य अशा गोष्टी घडतात. त्या आपल्या समाजाच्या प्रोग्रेससाठी फार इम्पॉर्टंट असतात. आपण जशी कृती करतो तसा आपला समाज घडतो. म्हणजे आपण काही चांगल्या कृती केल्या, आपण आता बघतो प्लास्टिकचा यूज नाही करायचा किंवा कचरा डस्टबिन मध्येच टाकायचा, हे काही नियम दिलेले आहेत गव्हर्नमेंटनी, ते जर आपण रूल फॉलो केले तर आपलं परिसर स्वच्छ राहतो किंवा आपल्याला आपण हेल्दी राहतो, आपल्याला रोग होत नाही, है ना, आपण आजारी पडत नाही. मग हे सगळे नियम आपल्याला फॉलो करायला पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं, आपलं इन्व्हायरमेंट प्रोटेक्टिव्ह राहतं, सिक्युअर सेफ राहतं आपलं इन्व्हायरमेंट. दिस अफेक्ट्स अवर डे टू डे लाईफ. मग ह्या सगळ्यांनी काय होतं, आपण जे ऍक्शन करतो, चांगल्या ऍक्शन केल्या, मी सांगितलं आताच तुम्हाला, आपण चांगल्या ऍक्शन केल्या तर त्याचा रिझल्ट पण चांगला असतो. त्याचा परिणाम आपल्या डे टू डे लाईफवर होतो, म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनावरती आपण जसं बिहेव करतो तसा त्याचा परिणाम आपला रोजच्या जीवनावरती होतो. फॉर एक्झाम्पल, इफ द पीपल ऑफ विलेज वर्क टुगेदर अँड हेल्प वन अनदर, द विलेज मेक्स गुड प्रोग्रेस. त्यांनी काय सांगितलंय, रोजच्या जीवनावरती कसा परिणाम होतो. फॉर एक्झाम्पल, एका गावातली लोक आहेत, ते जर एकत्रित काम करत असतील, एकमेकांना हेल्प करत असतील, तर ऑब्व्हियसली त्या खेडेगावाचं काय होणार आहे, चांगली प्रोग्रेस होणार आहे, प्रगती होणार आहे. हाऊएव्हर, इफ द पीपल कॅन नॉट कम टुगेदर, इट पुट्स ऑब्स्टॅकल्स इन द वे ऑफ इट्स डेव्हलपमेंट. पण तेच जर लोक एकमेकांशी भांडत असतील, एकत्रितपणे राहत नसतील, एकमेकांना समजून घेत नसतील, तर काय होणार आहे, त्यांचा जो विकास होणार आहे, त्यांची जी प्रगती होणार आहे त्यांच्या खेड्याची, तर त्याच्यामध्ये काय होणार, अडथळा निर्माण येणार. ते नेहमीच भांडत राहणार. मग त्यामुळे त्यांना समजणारच नाही की आता आपल्याला गावामध्ये नवीन शाळा ओपन करायची आहे किंवा आता आपण चांगली घरं बांधायची आहेत गावामध्ये, असा काही प्रोजेक्ट असेल तर ती जर भांडणं करू लागली लोक, तर त्यांचं डेव्हलपमेंट होणारच नाही. त्यांचं गाव, खेडेगाव जे आहे त्यांचं, ते कधीच सुधारणार नाही किंवा विकसित होणार नाही. अंडरस्टूड? समजते का सगळ्यांना? ओके. आय वॉन्ट समबडी टू रीड. कोण रीड करेल नेक्स्ट पॅराग्राफ? नेक्स्ट कोण रीड करेल? प्लीज गिव्ह युअर नेम इन द चॅट बॉक्स. पॅराग्राफ कोण रीड करेल? सगळ्यांना स्क्रीन दिसतीये ना? स्क्रीन दिसते सगळ्यांना? ओके. मग रीडिंग करायचंय आपल्याला नेक्स्ट पॅराग्राफ. वेदिका रीड करणार का? ओके. अंतरा रीड कर. अंतरा. येस टीचर. हिस्ट्री अटेम्प्ट आहे ना, ते तुला रीड करायचंय.
टीचर दिसतंय तुला? मराठीमध्ये मराठीत रीड केलं तरी चालेल. मराठी बुक आहे का तुझ्याकडे? यस. ठीक आहे, मराठीमध्ये रीड कर. ओके टीचर. कुठला चाललाय तुला माहिती? कुठला पॅराग्राफ चालू आहे? आपण पाहत होतो हिस्ट्री अँड अस, म्हणजे इतिहास आणि आपण. हा. त्याच्यामध्ये थर्ड पॅराग्राफ चालू आहे. तिसरा पॅराग्राफ. यस. वाटतो टीचर. येस. शास्त्राच्या अभ्यासामुळे आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. उद्या पर्यावरण शास्त्र ज्याप्रमाणे पर्यावरणाची आणि प्रदूषण यासारखे प्रश्न आणि त्यावरचे उपाय याचा अभ्यास करते, त्याप्रमाणे अनेक शास्त्र आपापल्या विषयाचा अभ्यास करते. इतिहास भूतकाळातील घटना अभ्यास करतो. माणसाच्या व्यक्तित्व किंवा सामूहिक कृतीचा परिमाणातून नवीन वैयक्तिक व सामूहिक. बघ तू नीट रीड कर. वैयक्तिक येते आणि सामूहिक आहे. मी तुम्हाला सांगितलं मगाशी, इंडिव्हिज्युअल अँड कलेक्टिव्ह ऍक्शन्स, म्हणजे वैयक्तिक आणि सामूहिक. मी तुला थर्ड पॅराग्राफ सांगितला होता, तू तर पहिल्यापासून रीड करायला चालू केले. ठीक आहे, रीड कर. कृतीच्या परिमाणातून मानवाच्या प्रगतीसाठी पोषक किंवा हानिकारक वातावरण निर्माण होत असते. त्याचा परिणाम आपल्या दैनंदिन परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होतो असतो. एखाद्या गावातील लोक एकजुटीने एकमेकांच्या सहाय्याने जेव्हा सगळी काम पार पडतात, तेव्हा गावाचा विकास उत्तम रीतीने होतो. परंतु गावातील लोकांमध्ये काही कारणाने एकजूट झाली नाही, तर मात्र गावाच्या विकासात अडथळे निर्माण होते. भूतकाळातील मानवी समाजाचे विचार, कृती आणि कृतीचे परिणाम याचा शोध घेऊन अनेक प्रश्नांची उत्तरे इतिहासात शोधते. इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय अनुष्ट काय याचा अभ्यास करणे शक्य होते. वर्तमान काळ आपण कसे वागल्याने भविष्यकाळ चांगल्या प्रकारे घडवण्यात येईल याची इतिहासाच्या अभ्यासातून समजते. भूतकाळात गेलेले थोर व्यक्तींच्या चरित्रातून स्मृती आणि प्रेमान मिळवून देण्याचे. ओके ओके ओके, बास. मी सांगते आता, बाकीच्यांना पण समजलं पाहिजे ना. ओके, व्हेरी गुड. पण ट्राय करायचंय नीट. मराठी शब्द पण हे होत आहे तुमचे. परिणाम, जसं की परिणाम नीट वाचायचंय. परिमाण होतीस तू. परिणाम म्हणायचंय, किंवा वैयक्तिक, सामूहिक असे शब्द स्लोली रीड करायचे, म्हणजे रीड करता येतील. ओके, तर आपण कुठे होतो? हिस्ट्री अटेम्प्ट्स टू फाइंड आउट आन्सर्स टू मेनी क्वेश्चन्स बाय स्टडिंग द वे ऑफ थिंकिंग ऑफ पास्ट सोसायटीज, देअर ऍक्शन्स अँड द कॉन्सिक्वेन्सेस. म्हणजे हिस्ट्रीमुळे काय होतं आपल्याला? खूप सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. इतिहासाच्या अभ्यासातून खूप सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. म्हणजे पहिले फॉर एक्झाम्पल काय, तर थ्री टाइप्स सांगितले त्यांनी. तर काय काय होतं? म्हणजे थिंकिंग ऑफ पास्ट सोसायटीज, म्हणजे पास्ट म्हणजे भूतकाळातले जो समाज होता, भूतकाळातली माणसं होती, त्यांचे विचार कसे होते, ते कसं थिंक करत होते, ते कसा विचार करत होते,
देअर ऍक्शन्स, त्यांच्या कृती कशा होत्या, आणि अँड द कॉन्सिक्वेन्सेस, आणि त्याचे परिणाम काय झाले. पास्ट मधले लोकांची घर आपण शिकलो, हिस्ट्रीमध्ये शिकतो. पास्ट एखादा फोर्ट बघितला तर आपण त्याच्यावरून अंदाज लावतो ना, की थोडासा इतिहासाचा अभ्यास होतो त्याच्यामुळे. एखादा फोर्ट बघितला, शिवाजी महाराजांचा किल्ला समजा, तर त्याचा अभ्यास खूप सगळ्या पुस्तकांमध्ये लिहून ठेवलेला आहे. देअर ऍक्शन्स, किंवा त्या काळातली लोक आपण बघितलं लढाई करायची, मुघलांनी त्यांच्यावरती आक्रमण केलं होतं, मग शिवाजी महाराजांनी कसं त्यांच्याशी युद्ध करून आपला महाराष्ट्र परत मिळवला. म्हणजे त्यांच्या ऍक्शन्स हे आपल्याला कशामुळे कळलं, पास्ट सोसायटी इतिहासाच्या अभ्यासामुळे हे सगळं कळलं. आणि त्याचे परिणाम, मग त्याचा परिणाम काय झाला तर त्याच्यामुळे आपल्याला, आपण आज महाराष्ट्रामध्ये राहतो, आपला महाराष्ट्र स्वतंत्र झाला. हे एक फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल दिलं. अशा खूप सगळ्या गोष्टी आहेत. इतिहासाचा खूप मोठा आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला काय कळतं, जुने लोक कसे विचार करायचे, त्यांच्या कृती कशा होत्या, आणि त्याच्यातून त्यात काय परिणाम झाला. द स्टडी ऑफ हिस्ट्री मेक्स इट पॉसिबल फॉर अस टू स्टडी व्हॉट इज अँड व्हॉट इज नॉट फेवरेबल फॉर द प्रोग्रेस ऑफ ह्युमन सोसायटी. मग इतिहासाच्या अभ्यासामुळे काय कळतं आपल्याला, आपण जेव्हा इतिहासाचा अभ्यास करतो त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येतं की व्हॉट इज नॉट फेवरेबल, म्हणजे आपल्या समाजासाठी चांगलं काय, आपल्या माणसांसाठी, ह्युमन बिंगसाठी, मनुष्यासाठी चांगलं काय आहे, आणि अयोग्य काय आहे, योग्य किंवा अयोग्य काय आहे आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी, त्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात. हिस्ट्री थस प्रोव्हाइड्स अस विथ गाईडलाईन्स अबाउट हाऊ वी शुड बिहेव टुडे इन ऑर्डर टू शेप अ गुड फ्युचर. मग हिस्ट्रीमुळे काय कळतं आपल्याला, तर हिस्ट्री गाईडलाईन्स म्हणजे मार्गदर्शन देते. हिस्ट्री आपल्याला गाईड करते, मार्गदर्शन देते, की आपण आज टुडे म्हणजे आज आपण कसं बिहेव करायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे, म्हणजे त्याचा परिणाम आपल्याला फ्युचरमध्ये दिसेल, भविष्य काळामध्ये त्याचा परिणाम दिसेल आपल्याला. हे आपल्याला हिस्ट्री सांगते. आज जर तुम्ही अभ्यास केला, स्कूलमध्ये प्रॉपर बिहेव केलं, तर तुम्ही ऑब्विसली तुम्ही काय होणार आहे, चांगले नागरिक होणार आहे देशाचे पुढे जाऊन. तुम्ही चांगलं एज्युकेशन घेणार, चांगलं जॉब मिळणार तुम्हाला. तर हे काय होतं, हिस्ट्रीच्या अभ्यासामुळे ह्या सगळ्या गोष्टी शक्य होतात. बाय टेलिंग अस द लाईफ स्टोरीज ऑफ ग्रेट पीपल, हिस्ट्री ऑल्सो सर्व्स टू इन्स्पायर अँड टू मोटिवेट अस. आता बघा, आपण मोठ्या मोठ्या जे हे होते स्वातंत्र्य सेनानी वगैरे होते, त्यांच्या आपण गोष्टी ऐकतो है ना, लाईफ स्टोरीज म्हणजे त्यांचं चरित्र, जीवनचरित्र, त्यांचं पूर्ण लाईफ. फॉर एक्झाम्पल गांधीजी, त्यांचे खूप सगळे चरित्राचे पुस्तक आहे. त्याच्यामधून काय कळतं की ते कसं जीवन जगले, त्यांचं जीवनचरित्र काय होतं. ग्रेट पीपल म्हणजे गांधीजी किंवा आंबेडकर यांच्यासारखे खूप मोठे लोक होऊन गेले. तर हिस्ट्रीचा अभ्यास केल्यामुळे ह्या लोकांची आपल्याला माहिती होते, आणि त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला पण आपल्या जीवनामध्ये इन्स्पायर म्हणजे इन्स्पिरेशन मिळतं, त्यांच्यापासून प्रेरणा मिळते किंवा मग स्फूर्ती मिळते. आपल्याला पण तशी काम करण्याची जिद्द येते आपल्यामध्ये पण. मग आपण विचार करतो ना, ते लोक खरे बोलत होते. गांधीजींनी शिकवण दिली, नेहमी खरे बोलावे. मग खरं बोलण्याने काय होतं, किंवा चोरी करू नये, अशा काही गोष्टी त्याचं आपण पण त्या फॉलो केल्या तर म्हणजे इन्स्पिरेशन मिळतं. त्या स्टोरी ऐकून आपल्याला प्रेरणा मिळते, आणि आपण पण तसं फॉलो केलं तर आपण पण ग्रेट पीपल बनू शकतो. बाय स्टडिंग हिस्ट्री वी गेट टू नो अबाउट द गिव्ह अँड टेक दॅट टूक प्लेस बिटवीन अवर ओन अँड अदर सिव्हिलायझेशन. अजून हिस्ट्रीच्या अभ्यासामुळे काय कळतं आपल्याला, तर वी गेट टू नो अबाउट गिव्ह अँड टेक दॅट टूक प्लेस बिटवीन अवर ओन अँड अदर सिव्हिलायझेशन. म्हणजे आपण वेगवेगळे सिव्हिलायझेशन होऊन गेले. आपण बघितलं हरप्पा, मोहेंजो-दडो वगैरे, तुम्हाला आता येईल पुढे. तर हे सगळे सिव्हिलायझेशन जे झाले, हे सगळे जे नागरी जीवन होतं, तर त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की आपली संस्कृती कशी होती आणि त्यांची संस्कृती कशी होती. म्हणजे इंडियन लोक किंवा दुसऱ्या सिव्हिलायझेशन, इजिप्त वगैरे तिकडचे लोक, त्यांच्यामध्ये कशी देवाणघेवाण होत होती. गिव्ह अँड टेक म्हणजे कसं,
त्यांच्यामध्ये काय देवाणघेवाण होत होती, मग त्या दुसऱ्या सिव्हिलायझेशनचा त्या लोकांचं जीवन कसं होतं त्याचा आपल्याला अभ्यास करता येतो. वी लर्न अबाउट द प्रोग्रेस ऑफ ह्युमन सिव्हिलायझेशन. त्याच्यामुळे आपल्याला इतिहासाच्या अभ्यासामुळे काय होतं, ह्युमन सिव्हिलायझेशन म्हणजे माणसाचा विकास कसा झाला, नागरिक विकास कसा झाला माणसाचा, तो आपल्याला कळतो. वी ऑल्सो अंडरस्टँड हाऊ पीपल्स वे ऑफ लाईफ वेंट ऑन चेंजिंग. त्याचबरोबर आपल्याला काय कळतं की आपलं वे ऑफ लाईफ कसं चेंज होत गेलं. पहिले बघा सगळे मोस्ट ऑफ द लोक काय होते, फार्मर होते, शेती करत होते, किंवा ॲनिमल पशुपालन करत होते. डोमेस्टिकेशन म्हणजे पशुपालन करत होते, प्राणी पाळायचे किंवा शेती करायचे. मग हळूहळू आताच्या मॉडर्न ह्याच्यामध्ये बघतो आपण जॉब करतो, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जॉब करतो, किंवा टीचर आहेत. आज भरपूर सगळे जॉब अवेलेबल आहेत. कोणी IT मध्ये जॉब करतात, कोणी सायंटिस्ट आहेत, कोणी डॉक्टर्स आहेत. तसं हे कशामुळे झालं तर विकास होत गेला. आपण हिस्ट्रीचा अभ्यास करून आपलं लाईफ डेव्हलप करत गेलो, त्याच्यामुळे हा विकास होत गेला. त्याच्यामुळे पहिलेच्या लोकांचं लाईफ कसं होतं आणि ते चेंज कसं होत गेलं ह्याचा अभ्यास आपल्याला करायला मिळतो. एव्हरी विलेज, सिटी, डिस्ट्रिक्ट, स्टेट अँड कंट्री हॅज इट्स ओन हिस्ट्री. तर प्रत्येक विलेज जे आहे, प्रत्येक खेडेगाव, शहर, जिल्हा किंवा आपलं राज्य, देश, ह्या सगळ्याला एक स्वतंत्र हिस्ट्री. महाराष्ट्राची एक स्वतंत्र हिस्ट्री आहे. तुम्ही ज्या गावामध्ये राहता त्याची एक स्वतंत्र हिस्ट्री आहे. सिमिलरली द अर्थ, इट्स माउंटन्स, वॉटर बॉडीज अँड ॲनिमल वर्ल्ड, मॅनकाइंड ऑल हॅव देअर ओन हिस्ट्री. सिमिलरली आपली पृथ्वी जी आहे किंवा पर्वत, जलाशय आहेत आपले, नदी किंवा समुद्र वगैरे, ॲनिमल वर्ल्ड म्हणजे प्राणीसृष्टी, सगळे जे ॲनिमल्स आहेत, मॅनकाइंड म्हणजे ही सगळी माणसं आहेत, ह्युमन बिंग, ऑल हॅव देअर ओन हिस्ट्री. प्रत्येकाला हिस्ट्री आहे, प्रत्येकाला इतिहास आहे. एव्हरी सायन्स टू हॅज अ हिस्ट्री. प्रत्येक शास्त्र जे आहे आपण बघितलं, विज्ञान किंवा पर्यावरण शास्त्र, इतिहास, जॉग्राफी, भूगोल वगैरे, ह्या सगळ्याला पण एक हिस्ट्री आहे. इट टेल्स अस ऑफ द मॅनी सायंटिफिक डिस्कवरीज दॅट ब्रॉट अबाउट important changes in the human civilization and of the scientists who made those discoveries. त्याच्यातून आपल्याला काय कळतं, हे प्रत्येक शास्त्र जे आहे, प्रत्येक शास्त्राचा अभ्यास करतो आपण, त्याच्यामुळे काय कळतं आपल्याला की कोणते कोणते संशोधन झाले किंवा कोणते कोणते महत्वाच्या बदल होत गेले आपल्या मानवी जीवनामध्ये, कोणते कोणते महत्वाचे बदल होत गेले ते आपल्याला ह्या सगळ्या शास्त्रांचा अभ्यास केल्यामुळे कळू लागलं. किंवा कुठल्या सायंटिस्टने काय डिस्कवरीज केल्या, कोणते कोणते शोध लावले, हे पण आपल्याला इतिहासाच्या माध्यमातून कळतं. अंडरस्टूड? समजते का? स्वराज आहे का? कोण सारखं सारखं लेफ्ट करतंय? कंटिन्युअसली कोणीतरी लेफ्ट आणि जॉईन करतंय. आवाज येत नाहीये का? आवाज येतोय आता? ओके. तर समजलं का? शिकवलेलं समजलं? किंवा एखादा पॅराग्राफ समजलं नाहीये असं आहे का? समजतंय का सगळ्यांना? समजतंय का? आज खूप दिवसांनी जॉईन केल्यामुळे हे होत असेल सगळं, है ना? मन लागत नसेल, मग समजत नसेल, असं होतंय का? लक्ष द्यायचंय सगळ्यांनी. मी प्रत्येक सेंटेन्स तुम्हाला त्याचं मिनिंग सांगतेय, किंवा मग तुम्हाला जर मध्ये आधी एखादं सेंटेन्स समजलं नाही तर तुम्ही विचारू शकता. द पास्ट अँड द फ्युचर. द पास्ट म्हणजे आपण पाहिलं मगाशी, पास्ट म्हणजे काय, भूतकाळ, आणि फ्युचर म्हणजे भविष्यकाळ. पास्ट म्हणजे घडून गेलेला काळ जो होता, मागे जो झालाय आपल्या लहानपणी, किंवा पास्ट म्हणजे आता आपल्याशी कम्पेअर नाही करायचं इतिहासात. इतिहास म्हणजे काय, पास्ट, आणि फ्युचर म्हणजे भविष्यकाळ.
तर पास्ट आणि फ्युचर काय आहे ते बघायचं आपल्याला. कोण रीड करेल नेक्स्ट पॅराग्राफ? स्वराज रीड कर. अनुज रीड करणार का? ओके. स्विच ऑन युअर माइक. मॅम 1.4 आहे ना, तुला रीड करायचंय. येस. स्टार्ट. The past Hmm. the past and the future प्रेझेंट खाऊन टाकलं तू. टीचर स्क्रीन. वाचली. हेडलाईन वाचली टीचर. ओके 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 ओके. The past, present and future are linked by लिंक. a continuous chain of events. For example, the Indian people fought against the British government to get independence. This is a historical action. As a result, India became an independent nation on 15 August 1947. So we can say that independence was a कॉन्सिक्वेन्स. हळूहळू रीड कर, बघ तुला समजेल. कॉन्सिक्वेन्स. ओके. ओके. Consequence ओके ओके. of the आपण आता बघूया. ओके, आपण बघूया आता ह्याचं मिनिंग समजून घेऊया. ठीक आहे. ओके. द पास्ट अँड द फ्युचर. The past, present and future are linked by continuous chain of events. म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हे काय एकमेकांशी लिंक आहेत, है ना. पास्ट काळ असेल तर प्रेझेंट असेल आणि प्रेझेंट असेल तर भविष्यकाळ येणार आहे. हे तीन काळ कसे एकमेक कंटिन्युअस आहेत, म्हणजे कंटिन्युअस चेन ऑफ इव्हेंट्स. एक साखळी आहे, ती घटनांची साखळी आहे. पास्ट मध्ये एक इव्हेंट होतो, वर्तमान काळात होतो आणि फ्युचरमध्ये. जसं आपलं सांगितलं, आपलं लहानपण, आपण बॉर्न झालो, आता प्रेझेंटमध्ये आपण 10 इयर्सचे आहोत, तुम्ही सगळे 10 इयर्सचे आहात आणि नंतर 20 इयर्सचे होणार. हे कसं आहे, चेन आहे ना, कंटिन्युअस चेन आहे, साखळी आहे ही. फॉर एक्झाम्पल, द इंडियन पीपल फॉट अगेन्स्ट द ब्रिटिश गव्हर्नमेंट टू गेट इंडिपेंडन्स. आपले जे भारतीय लोक होते तर त्यांनी काय केलं, ब्रिटिश जे होते म्हणजे इंग्रजांच्या विरुद्ध त्यांनी फाईट केलं, लढाई केली आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. टू गेट इंडिपेंडन्स म्हणजे स्वतंत्र मिळवण्यासाठी. काय स्वातंत्र्य मिळवायचं होतं भारताला. आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीमध्ये होतो, है ना. ब्रिटिश आपल्यावरती रूल करत होते, इंग्रज जे होते ते रूल करायचे आपल्यावरती. आपल्या लोकांना, इंडियन्सला खूप त्रास द्यायचे, आपल्याला रूल करायचे. मग त्याच्यामुळे काय केलं, इंडियन पीपलनी फाईट केलं, त्यांच्या अगेन्स्ट लढाई केली. दिस इज अ हिस्टॉरिकल ऍक्शन. त्याला काय बोलतात, ऐतिहासिक कृती. ही इतिहासातली कृती होऊन गेली. ही कधी होऊन गेली,
1947 मध्ये होऊन गेली. आता कोणता चालू आहे? 2020 चालू आहे. मग 1947 मध्ये झालेली घटना आहे म्हणून त्याला काय बोलायचं? हिस्टॉरिकल इव्हेंट. ऍज अ रिझल्ट इंडिया बिकेम अन इंडिपेंडंट नेशन ऑन 15 ऑगस्ट 1947. So we can say that independence was the consequence of the actions, that is the Indian people struggle for independence. मग ते जे इंडिपेंडन्स आहे तर लगेच मिळालं का एका दिवसामध्ये? तर त्यांनी खूप वर्ष ट्राय केला, खूप वर्ष फाईट केलं ब्रिटिशांसोबत. 50-60 इयर्स त्यांनी फाईट केलं. मग तेव्हा कुठे त्यांना आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. म्हणून ही काय आहे? एक चेन आहे. त्यांचं सततचं त्यांचा प्रयत्न आहे, हार्ड वर्क आहे, त्याच्यामधून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. म्हणून ही काय? कंटिन्युअस चेन ऑफ ऍक्शन आहे. कशाची? तर इंडियन पीपल्स स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स. त्यांचं जे हे होतं, भारतीय लोकांचं काय होतं, त्याच्या मागे खूप मोठं स्ट्रगल होतं, खूप परिश्रम होते. In this way, the events of the today are linked with the past action. When we understand this, we realize that the future depends on past events. In this way, the events of today are linked with past action. म्हणजे आजच्या ज्या घटना आहेत त्या पास्टशी रिलेटेड आहेत, म्हणजे इतिहासाशी रिलेटेड आहेत. वेन वी अंडरस्टँड दिस, हे आपल्याला जेव्हा समजतं, म्हणजे आज आपण का बरं सगळे स्कूलमध्ये जातो, आपल्याला हवं ते करतो, का बरं? कारण आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय, आपल्या इंडियाला इंडिपेंडन्स मिळालं 1947 मध्ये. त्याच्या आधी कसं होतं? जसं ब्रिटिश सांगत होते तसंच ऐकावं लागायचं. जसं ते लोकांना मारायचे, त्रास द्यायचे, तर ते आपल्याला सहन करावं लागायचं. मग आज आपल्याला ते करावं लागतं का? नाही, कारण आपल्याला पास्ट मध्ये इंडिपेंडन्स भेटलेलं आहे. मग ह्या कशा घटना लिंक आहेत ना एकमेकांशी. आजचं जे प्रेझेंट आहे ते पास्टशी लिंक आहे, कारण पास्ट मध्ये ह्या सगळ्या ऍक्शन झाल्या, म्हणून आज आपण प्रेझेंटमध्ये आपली अशी सिच्युएशन आहे. वेन वी अंडरस्टँड दिस, वी रिअलाइज दॅट द फ्युचर डिपेंड ऑन पास्ट इव्हेंट. मग आपलं फ्युचर जे आहे ते पण पास्ट इव्हेंट वरती डिपेंड आहे. भविष्य काळ जो आहे येणारा तो पण मागच्या घटनांवरती डिपेंड आहे. दिस इज व्हॉट वी लर्न फ्रॉम हिस्ट्री. मग हेच आपल्याला शिकायचंय की पास्ट आणि प्रेझेंट मध्ये किंवा फ्युचर मध्ये कशा घटना घडतात, पास्टचा संबंध कसा फ्युचरशी आहे, किंवा पास्टचा संबंध कसं काय आपला प्रेझेंटशी आहे. हे सगळं जे शिकायचंय आपल्याला त्यालाच हिस्ट्री असं बोललं जातं. दिस इज व्हॉट वी लर्न फ्रॉम हिस्ट्री. फॉर एक्झाम्पल, वी लर्न दॅट man began to make tools from materials available in nature, that he learned how to make use of fire, and that he invented the wheel. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ त्यांनी काय सांगितलं की माणूस जेव्हा टूल्स बनवायला शिकला, माणसाने सुरुवातीला जेव्हा आपण बघितलं इतिहासामध्ये, आपण जर मागे मागे गेलो तर माणसाच्या इतिहासामध्ये, तर सुरुवातीला काय केलं त्यांनी? दगडाची हत्यारं बनवली, छोटी छोटी हत्यारं बनवायला लागला. कशासाठी? तर प्राण्यांची शिकार करता यावी. त्याचं अन्न होतं. पहिले शेती वगैरे करायची माहिती नव्हती माणसाला, मग तो काय करायचा? ॲनिमल्स इट करायचा, म्हणजे प्राण्यांची शिकार करायची, हंटिंग करायचं प्राण्यांचं, ॲनिमल हंटिंग करायचे आणि ते खायचं. मग ते हंटिंग करायचं असायचं, त्यासाठी त्याला टूल्स लागायचे. मग ते टूल्स तो दगडापासून बनवायचा. मटेरियल्स अवेलेबल इन नेचर, म्हणजे निसर्गामध्ये कोणते मटेरियल्स अवेलेबल होते? दगड होता किंवा वेगवेगळे धातू होते, कॉपर, आयरन, म्हणजे लोखंडाची हत्यारं बनवली त्यांनी, दगडाची हत्यारं बनवली. दॅट ही लर्न हाऊ टू मेक यूज ऑफ फायर, अँड दॅट ही इन्व्हेंटेड द व्हील. मग हळूहळू त्याला फायर, आपलं अग्नी कसा निर्माण करायचा, म्हणजे दोन दगड एकमेकांवर घासली त्यांनी, मग त्याला ठिणग्या पेटलेल्या दिसल्या. मग त्याच्यातून त्याला लक्षात आलं की असा अग्नीचा असा शोध लागला, म्हणजे अग्नी कसा निर्माण करायचा, त्याच्यावरती मग अन्न कसं शिजवायचं, ह्या गोष्टी हळूहळू त्याला कळायला लागल्या. आणि त्याच्यानंतर त्यांनी चाकाचा शोध लावला, म्हणजे चाकाचा शोध लावला. मग बैलगाडी वगैरे बनायला लागली, घोडागाडी. मग माणूस एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी गाडीतून जाऊ लागला हळूहळू. मग आता जसं जसं डेव्हलप होत गेलं तसं तसं आता आपण बघतो, कार्स बघतो, बसेस बघतो. हे कसं हळूहळू प्रोग्रेस होत गेली. द नेक्स्ट जनरेशन ऍडेड टू दिस डेव्हलपमेंट, आणि मग पुढच्या ज्या सगळ्या पिढ्या आहेत त्या हळूहळू ह्या डेव्हलपमेंट मध्ये ऍड होत गेल्या. चाकाचा शोध लागला की मग गाड्यांचा शोध लागला, मग गाड्यांचा शोध लागला की
पहिले ॲनिमल्स ते गाडी ओढायचे, मग हळूहळू पेट्रोलवर धावणारी वाहनं वगैरे तयार झाली. टेक्नॉलॉजी डेव्हलप फर्दर हँड इन हँड विथ द फिजिकल अँड इंटलेक्च्युअल डेव्हलपमेंट ऑफ मॅन. मग ही टेक्नॉलॉजी जी आहे हे तंत्रज्ञान जे हळूहळू कशामुळे डेव्हलप झालं, तर माणसाचं शारीरिक आणि भौतिक आणि बौद्धिक विकास होऊ लागला. इंटेलिजन्स, इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट म्हणजे काय, माणसाचा ब्रेन हळूहळू डेव्हलप होऊ लागला. किंवा भौतिक, तुम्हाला माहिती असेल, मॅन जो होता पहिले, ह्युमन बिंग जो होता, त्याला पाठीचा कणा नव्हता, तो असा वाकून चालायचा. किंवा आपले जे मंकी ना, आपले ओल्ड कसे होते, आपले जे प्राचीन एन्शियंट पीपल होते ते खाली वाकलेले असायचे. एप्स वगैरे जे होते ते मंकी सारखे असायचे. नंतर नंतर आपली स्पाईन इरेक्ट होत गेली, म्हणजे आपला पाठीचा कणा आपल्याला आला. आपल्याला पाठीचा कणा स्ट्रेट होता, म्हणून मग आपण हळूहळू ताठ उभे राहू लागलो. म्हणजे त्याला काय म्हणतात, फिजिकल, भौतिक विकास, आणि इंटेलेक्च्युअल म्हणजे आपल्या ब्रेनचा पण विकास होत गेला. दिस प्रोग्रेस इज गोइंग ऑन कंटिन्युअसली इव्हन टुडे. ही जी प्रोग्रेस आहे ती कंटिन्युअसली चालू आहे. अजून सुद्धा खूप सगळे इन्व्हेन्शन्स होतात, रोज नवीन काहीतरी इन्व्हेन्शन होतं. आपण बघतो एव्हरी मंथ नवीन नवीन मोबाईल्स येतात, किंवा टीव्हीचे नवीन नवीन मॉडेल्स येतात, मोबाईलचे मॉडेल्स येतात. तर कशामुळे, कारण की माणसाचा ब्रेन हळूहळू वरचेवर डेव्हलप होत चाललाय, त्याचा इंटेलेक्च्युअल विकास होत चाललेला आहे. त्याच्यामुळे रोज ही कंटिन्युअस प्रोसेस आहे, अजून सुद्धा होते. इन्व्हेन्शन ऑफ टुडे आर ओनली पॉसिबल ऑन द फाउंडेशन ऑफ डिस्कव्हरीज अँड इन्व्हेन्शन ऑफ द पास्ट. म्हणजे आजचे जे इन्व्हेन्शन आहेत, आजचे जे शोध लागलेले आहेत, ते कशावरती डिपेंड आहेत, पास्टमध्ये, भूतकाळामध्ये जे डिस्कव्हरी, जे शोध लागलेले आहेत, किंवा जे इन्व्हेन्शन, संशोधन झालेले आहेत, त्याच्यावरती आजचं इन्व्हेन्शन डिपेंड आहे. फॉर एक्झाम्पल, छोटा मोबाईल आला, नंतर असा स्मार्टफोन आला. आज आपण बघा ऑनलाईन क्लास कशामध्ये घेतो, मोबाईलमध्ये घेतो. छोट्या पहिलेच्या जुन्या मोबाईलमध्ये तुम्ही पाहिले असतील, जुने मोबाईल छोटे छोटे बटनावरती चालायचे, त्याच्यामध्ये होतो का ऑनलाईन क्लास, नाही होऊ शकत. पण तो जर मोबाईल नसता आला तर हळूहळू प्रोग्रेस नसती होत गेली. हळूहळू माणसाला नवीन नवीन टेक्नॉलॉजी माहिती होत गेली. त्याच्यामुळे कुणीतरी त्याचा शोध लावला, म्हणून दुसरा व्यक्ती आहे त्याने पुढचे शोध लावत गेला. हळूहळू वन बाय वन इन्व्हेन्शन्स होत गेले. बघा आता ते टेक्नॉलॉजी कशी डेव्हलप झाली. मी तुम्हाला मोबाईलचं एक्झाम्पल दिलं, पण इथे पिक्चर मध्ये काय दाखवले त्यांनी, लॅपटॉप. जुन्या काळामध्ये माहितीये का, खूप मोठे मोठे असे घरा एवढे कॉम्प्युटर असायचे, खूप वर्षांपूर्वी, म्हणजे बिफोर 50 to 100 इयर्स. कशी सिच्युएशन होती, मोठे मोठे कॉम्प्युटर्स असायचे. मग त्यांचे जे संशोधन असायची ती त्यांना खूप त्रास व्हायचा मोठ्या मोठ्या ह्याच्यामध्ये करायला. आता बघा सगळं मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये छोट्याशा जागेमध्ये फिट होऊ शकतो, किंवा इझिली प्रत्येकाच्या घरात अवेलेबल झाले. पहिले असं नव्हतं, खूप थोडे होते लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर्स, तर नव्हतेच त्यावेळेला. पण मोठी मोठी जी कॉम्प्युटर्स असायची ती फक्त जे संशोधक होते, किंवा मोठे मोठे बँक्स होते, मोठे मोठे इंडस्ट्रीज होते, तिथेच फक्त अवेलेबल असायचे. पण टेक्नॉलॉजीचं जसं जसं नवीन नवीन शोध लागत गेला, तर आज आपल्या प्रत्येकाकडे मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, है ना. हे कशामुळे झालं, तर टेक्नॉलॉजीमुळे. इन्व्हेन्शन अँड टेक्नॉलॉजी ऑफ द पास्ट. तर पास्टची टेक्नॉलॉजी किंवा संशोधन कसं होतं बघा. पास्ट मध्ये काय संशोधन केलं त्यांनी, तर अग्नीचा शोध लावला, है ना. दगडावर दगड घासतो तो माणूस, तर तो दगडावर दगड घासून त्यांनी अग्नीचा शोध लावला. मग ती अग्नी निर्माण झाल्यावर तो त्याच्यावरती त्याचे उपयोग करू लागला. म्हणजे थंडी वाजत असेल तर तो शेकोटी करून बसू लागला. नंतर इन्व्हेन्शन अँड टेक्नॉलॉजी ऑफ द प्रेझेंट. मग प्रेझेंट मध्ये काय करतो आपण, अग्नीवरती अन्न शिजवतो ना, गॅसवरती. आता तर गॅस आले, त्यांनी तिथे चूल दाखवली. नंतर काय झालं, चुलीवरती ते जेवण बनवू लागले, अन्न शिजवू लागले. नाहीतर मग पहिलेचा माणूस जो होता तो कच्चं मांस खायचा, अॅनिमलची शिकार करायचा आणि खायचा. पण त्याला नंतर लक्षात आलं की अग्नीवरती शिजवलेलं अन्न अजून टेस्टी लागतं, छान लागतं. त्याच्यामुळे मग तो काय करायला लागला, ते अन्न शिजवून खाऊ लागला. इथे दिसतंय सोलर कुकर दिसतोय, म्हणजे हे पण एक इन्व्हेन्शन आहे. सोलर कुकर हे पण एक इन्व्हेन्शन आहे. सनची लाईट त्याच्यावरती पडते, ती जी ग्लास दिसते तिथे स्क्वेअर, त्याच्यावरती
सूर्याची किरणं पडतात आणि मग त्या उष्णतेने खाली डबे ठेवलेले, त्याच्यामधलं अन्न शिजतं. त्याच्यामध्ये जर तुम्ही तांदूळ आणि पाणी घालून ठेवलं डब्यामध्ये तर त्याचा भात तयार होतो. समजलं? समजलं का लेसन सगळ्यांना? ओके. तर हा एकदा झालेला आहे तुम्हाला, लास्ट टाइम हा लेसन झालेला आहे मला वाटतं, लास्ट टर्म मध्ये. तर त्याच्यामुळे तुम्ही क्वेश्चन आन्सर्स केले असतील. क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह केलेत सगळ्यांनी? तर ते थोडेसे रिवाइज करायचे परत, ते क्वेश्चन आन्सर्स परत रिवाइज करायचे थोडेसे. मे बी आपली एक्झाम नंतर जर आली तर तुम्हाला परत मग चांगले मार्क्स पडायला पाहिजेत. आता काही मुलांना कमी मार्क्स मिळालेले आहेत ह्या वेळेला. पेपर चेक केले तेव्हा मला समजलं तर बऱ्याचशा मुलांना कमी मार्क्स मिळालेले आहेत. आपण तर खूप वेळा रिव्हिजन पण केलेलं आहे, लेसन पण घेतलेले आहेत, तुम्हाला होमवर्क पण दिलेलं आहे, तरी पण, आणि घरी एक्झाम होती त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन पण नव्हतं, तरी पण खूप मुलांना कमी मार्क्स मिळालेले. तर प्रॉपरली अभ्यास करायचा आहे. लेक्चर जरी झालं ऑनलाईन तरी तुम्हाला घरी तो लेसन रीड करायचा आहे परत. मग तुम्हाला स्कूल्स चालू झाल्या तर तुम्हाला प्रॉब्लेम नाही येणार, कारण तुम्ही ते आधीच लर्न केलेलं असेल किंवा तुमचं क्लासमध्ये होतं त्याच्यामुळे इझी जाणार आहे तुम्हाला. सगळ्यांनी रिव्हिजन करायची. तर क्वेश्चन आन्सर्स रीड करायचे सगळ्यांनी. आता आपण नेक्स्ट लेसन बघूया, हिस्ट्री अँड द कन्सेप्ट ऑफ टाइम. आता आपण लास्ट लेक्चर मध्ये पास्ट, प्रेझेंट, फ्युचर वगैरे काय असतं ते लर्न केलं. पास्टच्या काही घटना, त्याचा प्रेझेंटशी कसा संबंध आहे, हे सगळं आपण आता पाहिलं. किंवा हिस्ट्री अँड अस मध्ये काय बघितलं आपण, वेगवेगळ्या शास्त्रांचा अभ्यास का केला जातो किंवा इतिहासाचा अभ्यास का करायचा आहे हे शिकलो आपण. सोर्सेस कोणते आहेत, हिस्ट्रीचे सोर्सेस कोणते आहेत, ते हा क्वेश्चन तर एक्झामला आलाच होता तुम्हाला, त्याच्यामुळे तर तुम्हाला माहितीच असेल. सोर्सेस ऑफ हिस्ट्री ते तुम्ही चांगलं रीड केलं असेल. तर त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचंय, हिस्ट्री अँड कन्सेप्ट ऑफ टाइम म्हणजे इतिहास आणि कालसंकल्पना. म्हणजे टाइम काय आहे, कन्सेप्ट ऑफ टाइम म्हणजे काळ काय असतो. टाइम म्हणजे माहिती तुम्हाला वेळ, तर त्याला काय म्हणतात दुसऱ्या लँग्वेजमध्ये काळ. म्हणजे कन्सेप्ट ऑफ टाइम म्हणजे टाइमचा काय कन्सेप्ट आहे. इतिहास आणि वेगवेगळे टाइम कसे होत गेले. आपण म्हणतो ना इसवी सन 1947, इसवी सन आता काय चालू आहे इसवी सन 2020 म्हणजे 2020. तर हा जो टाइम पिरियड आहे त्याचा आणि हिस्ट्रीचा कसा संबंध आहे. जुन्या काळामध्ये, इथून मागे प्राचीन काळामध्ये टाइम कसा काउंट केला जायचा, कुठल्या पिरियडला काय म्हणायचे किंवा कुठला काळ होता त्याला काय नाव दिलेलं त्यांनी, तर ते सगळं आपल्याला शिकायचंय. डिव्हिजन ऑफ टाइम अँड द टाइम लाईन, त्याच्यामध्ये काय बघायचंय, काळाचे किती प्रकार, कसे प्रकार पडतात, काळाची विभागणी कशी केली जाते. तर आपण बघतो येशू ख्रिस्त जे होते, येशू ख्रिस्त माहिती आहेत सगळ्यांना, ख्रिश्चन धर्मगुरू येशू ख्रिस्त. तर येशू ख्रिस्त जन्माच्या आधीचा काळ आणि येशू ख्रिस्त जन्माच्या नंतरचा काळ, बिफोर क्रिस्ट इरा है ना, आफ्टर क्रिस्ट, एसी बीसी वगैरे तुम्ही बघितलंय. तर येशू ख्रिस्त जन्माच्या आधीचा असे वेगवेगळ्या काल संकल्पना आल्या. वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या काळ म्हणजे तो काळ मोजण्यासाठी वेगवेगळे कन्सेप्ट डेव्हलप केले. तर डिव्हिजन ऑफ टाइम म्हणजे काळाची विभागणी कशी केली जाते. अँड द टाइमलाईन, टाइमलाईन काय आहे, टाइमलाईन म्हणजे काय, कालरेषा.
ती एक जी लाईन असते तुम्ही पाहिली असेल टाइम लाईन, ही जी आहे त्याला काय बोलतात? टाइम लाईन, कालरेषा. तर इथे दिसतंय आपल्याला BC BCE. BCE म्हणजे काय? बिफोर ख्रिस्ट एरा किंवा BC म्हणजे बिफोर ख्रिस्ट, येशू ख्रिस्त जन्माच्या आधीचा काळ. आणि CE म्हणजे ख्रिस्ट इरा. AD म्हणजे ॲनो डॉमिनी म्हणजे ख्रिस्त जन्माच्या नंतरचा काळ. मेजरमेंट ऑफ टाइम अँड मेथड्स ऑफ मेजरिंग टाइम. तर हे काळाचं मोजमापन कसं केलं जातं, कालगणना जी आहे ती कशी केली जाते, काळ कसा मोजला जातो, अँड मेथड्स ऑफ मेजरिंग टाइम, आणि कालगणनेच्या वेगवेगळ्या पद्धती. हा जो टाइम आहे, वेळ जी आहे, इसवी सन वगैरे जे म्हणतो आपण, ते कसं मोजलं जातं. हिस्टॉरिकल पिरियड्स, ऐतिहासिक काळ. आता इतिहास आपण जो इतिहास पाहिला तर तो ऐतिहासिक काळ कोणता होता, कुठल्या वर्षापासून कुठल्या वर्षापर्यंत. आपण म्हणतो ना शिवाजी महाराजांचा जन्म ह्या काळामध्ये झाला आणि त्यांचा मृत्यू ह्या इसवी सन ह्या सनला झाला, तर तो पिरियड कसा काउंट केला जातो, तर त्याचा अभ्यास आपल्याला हिस्टॉरिकल पिरियड्स मध्ये करायचा आहे. सायंटिफिक मेथड्स ऑफ मेजरिंग टाइम अँड इस्टॅब्लिशिंग एज किंवा डेटिंग. सायंटिफिक मेथड म्हणजे शास्त्रीय पद्धत. हे जी कालगणना आहे त्याची कालनिश्चिती, इस्टॅब्लिश म्हणजे काय, तो जो काळ ठरवला गेला, तो टाइम ठरवला गेला, त्याची शास्त्रीय पद्धत काय होती. इस्टॅब्लिशिंग एज म्हणजे कालनिश्चिती. तर तो कसा मोजला गेला, शास्त्रीय पद्धतीने ती जी वेळ आहे ती कशी मोजली गेली. डिव्हिजन ऑफ टाइम अँड द टाइमलाईन. तर डिव्हिजन ऑफ टाइम अँड टाइमलाईन काय आहे. देअर आर डिफरंट मेथड्स ऑफ रेकनिंग टाइम. रेकनिंग म्हणजे काय, समजून घ्यायचं. देअर आर डिफरंट मेथड्स ऑफ रेकनिंग टाइम. टाइम, वेळ जी आहे, काळ जो आहे तो समजून घेण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. टाइम इज कंटिन्युअस. टाइम कसा आहे, कंटिन्युअस आहे, सतत टाइम चाललाय. तुम्ही बघताय आपलं जे वॉच आहे, भिंतीवरचं क्लॉक आहे, ते सतत गोल फिरतंय, ते थांबतं का, सेल गेल्यावरच थांबतो, है की नाही. तर तो जर टाइम कसा आहे, कंटिन्युअस आहे. आज नंतर उद्या, आज 23rd, उद्या 24th, 25th, हे कंटिन्युअसली चालू आहेत. आपण मागे जाऊ शकतो का, नाही. तर टाइम मध्ये कंटिन्युअस आपण पुढे पुढे जातोय. बट फॉर अवर कन्व्हिनियन्स वी डिवाइड इट इंटू पिरियड्स. पण आपल्याला समजण्यासाठी रोज दिवस उगवतो, रोज दिवस मावळतो, म्हणजे सनराईज होतो, सनसेट होतो, उद्या सकाळी परत सनराईज होणार, सनसेट होणार. पण आपण काय केलेलं आहे, कॅलेंडर बनवलं, मग त्याच्यामध्ये डेट्स ठरवल्या, डेज ठरवले, संडे, मंडे. मग त्याच्यामुळे आपल्याला इझी झालं. मग आपण म्हणू शकतो की 24th हे होणार आहे, 24 नोव्हेंबरला हे आहे, किंवा 24 डिसेंबरला 2020 मध्ये हे होणार आहे, आमची एक्झाम आता जानेवारीमध्ये आहे. असं आपण काय करतो, टाइम्सला डिवाइड केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला समजतं, कन्व्हिनियन्स होतो, म्हणजे सोपं जातं आपल्याला. आपण ते पिरियड्स मध्ये डिवाइड केलेलं आहे. द मेथड दॅट वी यूज फॉर रेकनिंग टाइम डिपेंड्स ऑन अवर पर्पज फॉर डिवाइडिंग इट अँड द मॅनर इन विच वी डू इट. आपण जी पद्धत यूज करतो, म्हणजे आपण जी हा काळ समजून घेण्यासाठी जी पद्धत यूज करतो, ती कशावरती डिपेंड आहे, कशावरती अवलंबून आहे, ते द पर्पज ऑफ डिवाइडिंग इट अँड द मॅनर इन विच वी डू इट. तर ती आपण कोणत्या पद्धतीने करतो त्याच्यावरती अवलंबून आहे. ह्या काळ समजून घ्यायच्या ज्या पद्धती आहेत त्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्या आपण आपल्या सोयीनुसार आपण त्याला डिसाइड केलेलं आहे, ठरवलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, ऍट सनराईज वी से इट इज मॉर्निंग नाऊ. सनराईज जेव्हा होतो तेव्हा आपण काय म्हणतो, आता सकाळ झाली. द डे हॅज बिगन म्हणजे आता दिवस चालू झाला, सुरू झाला. ऍट सनसेट वी से इट इज इव्हिनिंग नाऊ. म्हणजे सूर्यास्त जेव्हा होणार असतो, सनसेट, रात्री, संध्याकाळी आपण काय म्हणतो, आता संध्याकाळ झाली. सून इट विल बी नाईट म्हणजे लवकरच आता रात्र होईल. ऍट द एंड ऑफ द डे इट बिकम्स डार्क म्हणजे दिवसाच्या शेवटी काय होतं, अंधार पडतो. अँड इट इज नाईट म्हणजेच काय असतं, रात्र होते.
दिस मीन्स दॅट वी डिवाइड द डे इंटू 2 पार्ट्स, डे अँड नाईट. मग आपण काय केलं, त्या दिवसाला आपण 2 नावं दिली, एकाला डे म्हटलं आणि एकाला नाईट, म्हणजे दिवस आणि रात्र असे 2 पार्ट केले आपण. अवर अर्थ रोटेट्स अराउंड इट्स ऍक्सिस ऍट द सर्टन स्पीड. आपली अर्थ जी पृथ्वी जी आहे ती कंटिन्युअसली काय गोल फिरत आहे, स्वतःच्या ऍक्सिस पासून ती अशी गोल गोल फिरते, पृथ्वी स्वतःभोवती अशी फिरत आहे. सिमिलरली इट ऑल्सो रिव्हॉल्व्स अराउंड द सन. स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वी जी आहे ती सूर्याभोवती पण फिरतीये. द सन हॅज इट्स ओन लाईट. सूर्याचा लाईट स्वतःचा उजेड आहे, सूर्याला काय स्वतःचा प्रकाश आहे. वी रिसीव्ह लाईट फ्रॉम द सन. पृथ्वीला स्वतःचा प्रकाश आहे का? अर्थला स्वतःचा प्रकाश नाहीये, ती काय करते, सूर्य जेव्हा उगवतो तेव्हाच आपल्याला प्रकाश मिळतो. हाऊएव्हर वी सी लाईट ओनली इन डे टाइम. हाऊएव्हर म्हणजे आपल्याला प्रकाश जो आहे तो कधी दिसतो, डे टाइम मध्ये दिसतो, दिवसा दिसतो. नाईट्स आर डार्क. हाऊ डज इट हॅपन. आणि रात्र जी असते ती अंधार असते, रात्री प्रकाश नाही मिळत आपल्याला, तर असं कशामुळे होतं? 12 आवर्स आपल्याला उजेड मिळतो, 12 आवर्सनी अंधार पडतो, तर असं का बरं होतं? तर ऍज द अर्थ रोटेट्स अराउंड इट ऍक्सिस, द पार्ट ऑफ इट्स सरफेस विच टर्न्स टुवर्ड्स द सन बिकम्स ब्राईट. म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरत असते. मग सूर्य कसा आहे, सेंटरला आहे, मध्ये सूर्य आहे आणि त्याच्यापासून थोड्या अंतरावरती पृथ्वी फिरते स्वतःभोवती. मग त्याच्यामुळे काय होतं, जो सूर्याकडे भाग येतो, पृथ्वी जेव्हा फिरत असते तेव्हा सूर्याकडे जेव्हा भाग येतो तिचा, त्या भागावरती अंधार पडतो, सॉरी त्या भागावरती प्रकाश पडतो आणि त्याच्या बॅक साइडला काय असतो, अंधार असतो. द पार्ट दॅट मूव्स अवे फ्रॉम द सन मूव्स इनटू डार्कनेस. म्हणजे सूर्याकडे जो भाग असतो तिथे प्रकाश असतो आणि त्याच्या अपोजिट जो भाग असतो तिथे अंधार असतो. द अर्थ टेक्स 24 आवर्स टू कम्प्लीट 1 रोटेशन अराउंड इट्स ओन ऍक्सिस. दर पृथ्वीला एक प्रदक्षिणा पूर्ण करायला, एक रोटेशन म्हणजे स्वतःभोवती एक चक्कर मारायला तिला किती वेळ लागतो? 24 आवर्स लागतात, है ना. आज सकाळी 6 वाजल्यापासून उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत, त्याला काय बोलतात? 24 आवर्स. अर्थला किती वेळ लागतो? 24 आवर्स लागतात. दीज 24 आवर्स आर अप्रॉक्सिमेटली डिवायडेड इंटू 12 आवर्स ऑफ डे टाइम अँड 12 आवर्स ऑफ नाईट टाइम. मग हे जे आहे तर कसं डिवाइड केलं जातं? 12 आवर्स आपण काय म्हणतो, डे टाइम, आणि 12 आवर्स नाईट टाइम. अ पिरियड ऑफ डे टाइम अँड द फॉलोविंग नाईट टुगेदर मेक्स 1 डे. हा जो डे टाइम आहे आणि नाईट टाइम आहे त्याला मिळून आपण काय म्हणतो? 1 डे. म्हणजे आज सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6 पर्यंत दिवस असणार आहे आणि 6 नंतर अंधार पडायला लागतो. मग आता 6 वाजल्यापासून उद्या सकाळचे 6 वाजेपर्यंत अंधार असणार आहे ना, सकाळी परत सूर्य उगवणार आहे. तर त्या एका ह्याला काय म्हणतो आपण? 1 डे, एक दिवस म्हणतो. 7 days फ्रॉम मंडे टू संडे मेक 1 वीक. 7 days, वीक मध्ये किती डेज असतात? 7 days असतात, मंडे टू संडे. 2 weeks मेक अ फोर्टनाईट. म्हणजे 2 weeks म्हणजे किती दिवस झाले? 15 दिवस झाले, तर त्याला काय बोलतात? 15वडा बोलतात मराठीमध्ये. 4 weeks मेक अ मंथ. 4 week जेव्हा होतात तेव्हा काय होतं? 1 मंथ कंप्लीट होतो. 1 मंथ कितीच असतो? 30 days असतो. एका मंथ मध्ये 30 days असतात किंवा कधी कधी 31 days पण असतात. 12 months मेक अ इयर. 12 months जेव्हा होतात असे, म्हणजे 4 weeksचा 1 मंथ झाला, असे 12 months जेव्हा होतात तेव्हा 1 year कंप्लीट होतं. इन दिस मॅनर वी रेकन टाइम इन बिगर अँड बिगर युनिट्स. मग अशा पद्धतीने आपण काळाची विभागणी केलेली आहे. अशा प्रकारे आपण वेळ समजून घेतली. 1 दिवस, मग 1 वीक, त्याच्यानंतर 1 महिना, त्याच्यानंतर 1 वर्ष, असं हळूहळू मोठं 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 होत जातं युनिट, है ना. काळाचं युनिट कसं होत जातं? मोठं 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 होत जातं, एका दिवसापासून एका वर्षापर्यंत, किंवा मग 100 years, 1000 years असं होत जातं, मोठं मोठं युनिट बनत जातं.
1 year is followed by another, and when 100 years go by, a century is complete. 100 years जेव्हा कंप्लीट होतात त्याला काय म्हणतात? 1 century. When 10 centuries, that is 1000 years are gone, a millennium is complete. म्हणजे जेव्हा असे 10 centuries कंप्लीट होतात, 100 100 100 100 अशा 10 centuries होतात, तेव्हा किती इयर कंप्लीट होतात? 1000 years. आणि त्याला काय म्हणायचं? मिलेनियम. सेंचुरी मग मिलेनियम. डे, वीक, मंथ, इयर, त्याच्यानंतर सेंचुरी, त्याच्यानंतर मिलेनियम. सच मेथड ऑफ डिवाइडिंग टाइम इज नोन ॲज युनिलियर डिव्हिजन ऑफ टाइम. त्याला काय म्हटलं जातं? ही जी मेथड आहे, आपला टाइम डिवाइड करायची जी मेथड आहे, त्याला काय म्हणतात? युनिलियर डिव्हिजन ऑफ टाइम. समजतंय? ओके, आपला टाइम होत आलेला आहे. समजलं सगळ्यांना? एव्हरीबडी अंडरस्टूड? ओके, व्हेरी गुड. तर आपला टाइम झालेला आहे. झालेला पार्ट सगळ्यांनी रीड करायचा आहे. ठीक आहे. सो आपण आता इथे थांबूया. बाय एव्हरीवन. बाय टीचर. Bye, बाय teacher. बाय. गुड नाईट. Good night.